जुन्या फाईल्स उघड झाल्या की अनेक आठवणी जाग्या होत्यात. इतिहास समोर येतो आणि भूतकाळातल्या घटना वर्तमानात नव्हे प्रश्न पाडायला भाग पाडतात. 2012 साली एबीपी माझानं सुरू केलेली एक फाईल बरोबर 10 वर्षांनी आम्ही पुन्हा चालली. ही फाईल आहे सिंचन घोटाळ्याची. गेल्या 10 वर्षात या फाईलमध्ये इतके कागद, इतक्या घटना जोडल्या गेल्यात की ही फाईल म्हणजे एखादा चित्रपटच वाटावा, एखाद्या चित्रपटाची कथाच वाटावी. बघूया गेल्या दशकभरात महाराष्ट्राच्या राजकारणातल्या प्रत्येक वळणासोबत वळण घेणारा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा, द सिंचन फाईल्स. सर्वसामान्यांचा पैसा वारेमाप खर्च करत बांधलेल्या या बाळगंगा धरणामध्ये अनेकांचे हात ओले झाले. बाळगंगा आणि कोंढाणे प्रकल्पाच्या संदर्भात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काल मी या ठिकाणी केलेला आहे. ते प्रत्यक्ष काम सुरू करत असतानाच किंमत ही वाढलेली आहे. यांना धरणाला वाढवायला पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना 1 रुपया वाढून द्यायला यांच्याजवळ पैसे नाहीत. निधी नाही म्हणतात, पैसे नाहीत. चा मार्च महिना. रायगड जिल्ह्यातल्या बाळगंगा धरणातील अनागोंदी कारभाराची पोलखोल करणारी ही बातमी एबीपी माझावर प्रसारित झाली आणि महाराष्ट्राच्या इतिहासातल्या एका महाकाय घोटाळ्याला तोंड फुटलं. रायगडमधल्या पेण तालुक्यात 2009 साली जलसिंचन खात्यानं बाळगंगा धरण बांधायला घेतलं. नवी मुंबईची पाण्याची तहान भागवण्यासाठी सिडको हे धरण विकत घेणार होतं. वेळेत प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे प्रकल्पांच्या किमती वाढणं हे नेहमीचंच, पण बाळगंगा प्रकल्पाचं काम वेळेआधी सुरूही झालं आणि प्रस्तावित वेळेच्या आधीच पूर्णही झालं. पण तरीही या धरणाची किंमत फक्त एकाच वर्षात तब्बल 4 पटींनी वाढली. धरणाचं 488 कोटींचं बजेट थेट 1112 कोटींवर पोहोचलं. त्याचबरोबर ते प्रत्यक्ष काम सुरू करत असतानाच किंमत ही वाढलेली आहे. 2 वेळा किमतीमध्ये वाढ झाल्याचं निदर्शनास येते आहे. त्याची महत्त्वाची कारणं म्हणजे खोदाई करत असताना जो काही खडक लागला, तर खडकाचा प्रकार वेगळा असल्यामुळे जिओलॉजिस्टच्या मार्फत त्या खडकाची स्वतंत्रपणाने तपासणी करण्यामध्ये आली. एक तर लोकांनी विरोध केला की खुल्या पद्धतीने ब्लास्टिंग करून करण्याच्या संदर्भात. कंट्रोल ब्लास्टिंगचा सुद्धा त्या ठिकाणी काय अटेम्प्ट करण्यात आला, त्याच्यासाठी सुद्धा काही रक्कम मोठ्या प्रमाणावरती वाढली. शेवटी हायड्रोलॉजीकडून, जिओग्राफीकडून ज्या वेळेला एक स्वतंत्रपणाने रिपोर्ट मिळाला, त्यावेळेला एका वेगळ्या प्रक्रियेतून त्या ठिकाणी खडक फोडाच्या कामाच्यासाठी त्यांच्याकडनं काही सूचना देण्यात आल्या. कारण ग्रामस्थांचा ओपन ब्लास्टिंगला मोठ्या प्रमाणावरती विरोध होता. स्वाभाविकच त्याच्यामुळे जी काही किंमत एक तऱ्हेची वाढलेली आहे. तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांचं एकही स्पष्टीकरण धरणाच्या अवाढव्य किमतीचं समर्थन करूच शकत नव्हतं. बाळगंगा हे सिंचन घोटाळ्याच्या हिमनगाचं फक्त एक टोक होतं. रायगडमधल्या कोंढाणे लघुसिंचन प्रकल्पानं तर बाळगंगाचेही रेकॉर्ड्स ब्रेक केले. दोन 2011 साली सुरू झालेल्या या धरणाचा प्रस्तावित खर्च होता 60 कोटी रुपये. 2012 साली अचानक फक्त एकाच दिवसात या प्रकल्पाची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि प्रकल्पाची किंमत झाली तब्बल 500 कोटी रुपये. बाळगंगा आणि कोंढाणे प्रकल्पाच्या संदर्भात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काल मी या ठिकाणी केलेला आहे. 500 कोटीचा प्रकल्प 1300 कोटीवर गेला आणि 1 कोटी रुपये डिवॉटरिंग करता असताना 10 कोटी रुपयाचं बिल देण्यात आलं आणि ते देखील उन्हाळ्यामध्ये, ज्या काळात पाणीच नसतं त्यावेळी पाणी काढण्याचं बिल देण्यात आलेलं आहे. एवढंच नाही तर दुसऱ्या प्रकल्पाच्या संदर्भात 60 कोटीची निविदा काढली आणि त्याच्यानंतर त्याची उंची वाढवून 550 कोटी रुपयापर्यंत ते संपूर्ण काम दिलेलं आहे आणि म्हणून याच्यामध्ये मोठा गैरव्यवहार आहे असा माझा आरोप आहे. कोकणात राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक धरणाच्या बाबतीत हेच झालं होतं. धरणाच्या किमती वाढवण्यासाठी फाईल्स एकाच दिवशी 3 जिल्ह्यांमधनं फिरवण्याची भयंकर तत्परता जलसंपदा खात्यानं साधली होती. या प्रकल्पाची जर एकूण आपण फाईल बघितली तर सुरस आणि चमत्कारित कथांसारखी फाईल आहे. एकाच दिवशी ती फाईल 22 जुलैला
ठाण्याहून फोर्टला येते, फोर्टहून ठाण्यात जाते, परत ठाण्याहून फोर्टला येते आणि त्याच दिवशी परत तिला मान्यता मिळून तो जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराचे निगोसिएशन देखील होतात, तो पैसे देखील कमी करतो, त्या दिवशी तो पैसे देखील भरतो आणि त्याच दिवशी त्याला वर्क ऑर्डर मिळते. म्हणजे असा जर आपण त्या फाईलचा प्रवास बघितला तर असं वाटतं की हेलिकॉप्टरने ही फाईल फिरली आहे. च्या मार्च महिन्यातच महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवाल सादर झाला. 10 वर्षात 70,000 कोटी रुपये खर्च करून फक्त 0.1% जमीन सिंचनाखाली आली असं सरकारच्याच अहवालात नमूद झालं आणि जलसिंचन घोटाळा झालाच नाही असं सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारची झोप उडाली. मुळात सिंचन पॉईंट 1% आहे हे काय खडसे म्हणले नाहीत, तावडे म्हणले नाही, गणपतराव देशमुख म्हणले नाहीत, हे अजितदादांच्या अर्थ खात्याने दिलेल्या अहवालात म्हटलं. तर हा आकडा त्यांचा. आणि आज तुम्ही राष्ट्रवादीच्या दबावाखाली आपली खुर्ची वाचवण्यासाठी जर 11 कोटी जनतेशी विश्वासघात करणार असाल तर नागपूर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांना विरोधकांच्या या विरोधाला तोंड द्यावं लागेल. आणि जोपर्यंत यातल्या भ्रष्टाचाराला मुख्यमंत्री महोदय योग्य चौकशी SITची लागू करत नाही तोपर्यंत अधिवेशन आम्ही चालू देणार. 1999 पासून जलसंपदा खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडेच होतं. 2009 पर्यंत अजित पवार आणि त्यानंतर सुनील तटकरे यांच्याकडे या खात्याची धुरा होती. सिंचन घोटाळ्याचा सुवर्ण काळही हाच होता. काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत होती पण पडद्याआड दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नव्हते. घोटाळ्याचे ढग अवघ्या सरकारला झाकोळतायत असं लक्षात आलं आणि काँग्रेसनं चतुराईनं मार्ग काढला. दरवर्षी सिंचनावर किती पैसे खर्च झाले, त्यातून दरवर्षी किती सिंचन वाढलं किंवा वाढलं आणि ही आकडेवारी जर चुकीत असेल तर ती चिंतेचा विषय आहे. म्हणून त्या बाबतीत मी जलसिंचन विभागाला सूचना करणार की आपल्याला एक श्वेतपत्रिका काढून 10 वर्षाची व्यवस्थित माहिती. काँग्रेसच्या श्वेतपत्रिकेच्या भूमिकेमुळे अजित पवार या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली. एव्हाना हा घोटाळा फक्त 4-2 धरणांपुरता मर्यादित नाही तर राज्यव्यापी आहे हेही स्पष्ट झालं होतं. 2009 साली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या 38 प्रकल्पांची किंमत 6,672 कोटीवरून 26,722 कोटींवर पोहोचल्याचं समोर आलं. काही प्रकल्पांची किंमत तर तब्बल 33 पटींनी वाढली. यातल्या 30 प्रकल्पांची किंमत वाढवण्यासाठी फक्त 4 दिवसांचा वेळ लागला. या संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशीच केली पाहिजे, कारण हा विदर्भावर घोर अन्याय आहे. एकीकडे सरकार सांगतं की विदर्भाचा फायनान्शियल बॅकलॉग आम्ही कंप्लीट केला आणि फायनान्शियल बॅकलॉग कंप्लीट करण्याच्या नावावर कॉस्ट एस्केलेशन करून त्याच प्रोजेक्ट्सवर जर पैसे लावले असतील आणि त्यात भ्रष्टाचार केला असेल तर त्यातनं बॅकलॉग तर दूर होणार नाही पण केवळ कागदावर पैसे दिल्याचं दिसेल आणि तेच या ठिकाणी झालेलं आहे. त्यावेळी जलसंपदा मंत्री असलेले सुनील तटकरे हे अजित पवारांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जात होते. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांच्या बाणांच्या फैरी दोघांवरही झडत होत्या. सरकार भ्रष्टाचार दडपताय, माननीय मुख्यमंत्री भ्रष्टाचाराला पाठीशी घालताय. माननीय अजितदादा पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर मुळात आमचे आक्षेप आहे आणि त्यांना वाचवण्याचाच प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे आम्ही येणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्व काळी पत्रिका काढणार, ब्लॅक पेपर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काढणार आणि विधानसभेमध्ये आम्ही मागणी केलेली आहे की या सगळ्या घोटाळ्याची चौकशी SIT मार्फत केली पाहिजे, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम असली पाहिजे. जोपर्यंत सरकार आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत विधानसभेचं सत्र आम्ही सुरू होऊ देणार नाही. सरकारनं उगारलेलं श्वेतपत्रिकेचं अस्त्र विरोधी पक्ष, माध्यम, समाज माध्यम अशा चहूबाजूंनी होणाऱ्या आरोपांमुळे वैतागलेल्या अजित पवारांनी 24 सप्टेंबर 2012ला अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यातील अपुऱ्या प्रकल्पांना मान्यता कोणत्या वर्षी दिली, त्या प्रकल्पावर प्रत्यक्ष प्रतिवर्षी किती तरतूद केली गेली, तसेच भूसंपादनासाठी किती खर्च झाला, या सर्व बाबींची श्वेतपत्रिका काढून जनतेसमोर ठेवण्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे. महिनोमहिनी फाईल्स व प्रस्ताव मंत्री कार्यालयात ठेवणे
हे मला कधीच मान्य नाही. आलेल्या प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक असते व तशी माझी कामाची पद्धत आहे. त्यामुळे जलद निर्णयाबद्दल टीकेशी मी सहमत नाही. या प्रकरणाची पूर्ण पाहणी, विलंबाची व अधिक खर्चाची कारण मीमांसा करता यावी म्हणून मी उपमुख्यमंत्रीपद व मंत्रिपदावरून मुक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे कळवलेले आहे व माझ्या भूमिकेला पक्षश्रेष्ठींनी संमती मिळालेली म्हणून मी पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर जेमतेम 1.5 महिन्यातच जलसंपदा खात्यानं श्वेतपत्रिका सादर केली. श्वेतपत्रिकेमध्ये प्रकल्पांच्या वाढलेल्या किमतींचं समर्थन तर केलंच, पण 10 वर्षात सिंचन क्षमता 28% वाढल्याचा नवा दावाही करण्यात आला. ही श्वेतपत्रिका प्रसिद्ध झाली आणि राजीनाम्यानंतर फक्त 72 दिवसात अजित पवार पुन्हा आपल्या पदावर विराजमान झाले. मंत्र्यांसोबतच सिंचन घोटाळ्यामधले कर्ते करविते होते ते जलसंपदा खात्यातले अधिकारी आणि कंत्राटदार. कंत्राट देण्याची पद्धत तर अशी होती की जणू घोटाळे करण्याची क्षमता असेल तोच कंत्राटदार असा निकष असावा. बाळगंगा असू देत, कोंढाणे असू देत, काळू असू देत किंवा शाई असू देत, कोकणातल्या ज्या ज्या धरणांच्या किमती फुगवल्या गेल्या त्या सगळ्या धरणांमध्ये कंत्राटदार हा एफए कन्स्ट्रक्शनच असावा हा योगायोग नक्कीच नव्हता. एफए कन्स्ट्रक्शनला कंत्राट म्हणजे धरणाचं बजेट किमान काही पटींना वाढण्याची जणू खात्रीच असा नवाच फॉर्म्युला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये तयार झाला होता. श्वेतपत्रिकेनंतरही आरोपांचं वादळ शांत होत नसल्यामुळं आघाडी सरकारनं 2012 मध्ये माधवराव चितळेंच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी गठीत केली. याच एसआयटीला बैलगाडीवर पुरावे देण्याची भाजपची घोषणा तेव्हा राळ उडवणारी ठरली. मंत्र्यांचा सहभाग कसा आहे, मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केलाय, कशा प्रकारे त्यांनी नियमबाह्य मंजुऱ्या दिल्या, एस्केलेशन केले, ठेकेदाराला फायदा पोहोचवला, ही सगळी कागद याच्यामध्ये आहेत आणि ही कागद आम्ही चितळे समितीला देतो. आम्ही जवळजवळ 10 वेगवेगळ्या मुद्द्यामध्ये कंत्राटाला फायदा कसा करून दिला, त्यानंतर रेट कसे वाढवून दिले, इलेक्शनच्या 2009 इलेक्शनच्या आधी कशी कामं दिली, त्याचा पैसा कसा इलेक्शन फंड म्हणून आला, अशा अनेक गोष्टी आहेत. आमचा निर्धार हाच आहे की महाराष्ट्राचे 2 लालू पवार तटकरे जेलमध्ये घालू. दुसरीकडे चितळे कमिटीला धड अधिकारच दिले नाहीत असाही आरोप झाला. कार्यकक्षेमध्ये काम होईल की आता सगळे कागद वाचल्यावरच सांगता येईल ना की त्यातले कुठले कार्यकक्षात कसे बसतायत, काय बसतायत. समजा त्याच्या बाहेरची काही कागदपत्र असतील तर ते मग स्वीकारले जे कार्यकक्षाच्या बाहेर आहे ते आम्ही काहीच करू शकणार नाही. ते सरकारने जी कार्यकक्षा ठरवून दिली आहे त्या कार्यकक्षेच्या मर्यादेतच काम करणार ना. सिंचन घोटाळा उघड झाला आणि त्यावेळेसच्या सत्ताधाऱ्यांच्या गोटात सगळं काही आलबेल नाही हेही स्पष्ट झालं. पण याच घोटाळ्यानं विरोधकांच्या गोटातही खळबळ उडवून दिली. त्यावेळेस विरोधी पक्षाच्या बाकांवर होते शिवसेना आणि भाजप, पण घोटाळ्याच्या विरोधात सगळ्यात जास्त आवाज उठत होता तो भाजपचाच. विरोधी पक्षनेते होते भाजपचे एकनाथ खडसे. मात्र या घोटाळ्याच्या विरोधात सतत आवाज उठवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांकडेच माध्यमांचे कॅमेरे सतत वळत होते. 2014 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याचा देवेंद्र फडणवीसांचा मार्ग याच सिंचन घोटाळ्यानं सुकर केला असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. 2014ला राज्यात भाजप शिवसेनेचं सरकार आलं आणि चितळे समितीचा रिपोर्टही आला. या रिपोर्टमध्येही अजित पवार आणि सुनील तटकरे या दोघांनाही क्लीन चिट देण्यात आली. देवेंद्र फडणवीसांनी लगेचच या घोटाळ्याची एसीबी कडून चौकशी करण्याचे आदेश दिले. पण एसीबीचा तपास इतका संत गतीनं सुरू होता की अखेर कोर्टानंच त्यांना झापलं. या घोटाळ्यातले कंत्राटदार एफए कन्स्ट्रक्शन आणि जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांविरोधात पहिली एफआयआर दाखल करायला एसीबीला 2016 साल उजाडलं. या घोटाळ्याच्या बाबतीत सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर उच्च न्यायालय ही सुनावणी करत होतं. एसीबीने खरं तर छापे मारणं म्हणजे खरंच गंमत आहे की आज 3.5 वर्ष झाली आम्हाला PIL फाईल करून. तर त्यानंतर अँटी करप्शनकडे ही केस 12 डिसेंबर 2014ला गेली. तेव्हापासून आत्तापर्यंत 9 महिने अँटी करप्शननी या रेड्स का केल्या नाहीत
अगदी कारवाई करताना लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी केलं जात आहे का, की बाबा बघा आम्ही कारवाई केली, आम्ही रेड्स केल्या. आज रेड्स करण्यात खरं तर मला काही सेन्सच वाटत नाही, कारण कुठलाही माणूस ज्याच्यावर कारवाई होत असते हा काही पेपर्स त्याच्या घरी किंवा त्याच्या ऑफिसमध्ये नक्कीच ठेवणार नाही, एवढं तर सगळ्यांनाच कळतं. 2019 साली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या, निकाल आले आणि सुरू झाला सत्ता स्थापनेचा विचित्र संघर्ष. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी प्रचंड उलथापालथी सुरू होत्या आणि 23 नोव्हेंबर 2019ला अगदी भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 2012 ते 2019 अशी तब्बल 7 वर्ष प्रत्येक दिवशी एकमेकांवर येथेचे आरोप करणारे, जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे, आंदोलन करणारे, एकमेकांच्या विरोधात न्यायालयात जाण्याच्या धमक्या देणारे, एकमेकांच्या विरोधात प्रचार करून मतं मागणारे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सत्तेसाठी एकत्र आले. शपथविधी झाला आणि अवघ्या काही तासातच एसीबीनं सिंचन घोटाळ्यातल्या महत्त्वाच्या 9 चौकशा बंद केल्या. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की ही चौकशा बऱ्याच दिवसापासून चालू आहे, वर्षांपासून चाललेल्या आहेत. आता हळूहळू अंतिम टप्प्यामध्ये येत आहेत, पण अजून हजाराच्या संख्येमध्ये इन्क्वायऱ्या सुरू आहेत सगळ्या प्रकल्पांच्या. या टेंडरच्या बाबतीमध्ये अजून मला वाटतं 10% सुद्धा 5% सुद्धा इन्क्वायऱ्या या ठिकाणी झालेल्या नाही आहेत. बहुमत प्राप्त करने से पहले ही इतने अहम फैसले अगर सरकार ले रही है तो हमारा मानना है कि ये क्विड प्रो क्वो है. सरकार बनाने में मदद के एवज में ये केसेस सब बंद किए जा रहे हैं. पैसे की बहुत बड़ी लेन देन हो रही है. सिंचन घोटाळ्यातल्या 9 चौकशा एसीबीनं बंद केल्या आणि पुढच्या फक्त काही तासांमध्ये अजित पवार यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या सरकारमधला आपला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रामधलं सगळ्यात कमी कालावधीचं हे सरकार महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा घोटाळा आपल्या पोटात घेऊन विलीन झालं. जणू काही सिंचन घोटाळ्याला मुठमाती देणं या फक्त आणि फक्त एकाच उद्देशानं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हे सरकार स्थापन केलं होतं. सिंचन घोटाळा हा काहींच्या राजकीय उत्कर्षाचा, काहींच्या राजकीय अधोगतीचा तर काहींच्या राजकीय प्रवेशाचा मार्ग ठरला. कोंढाणे धरणाच्या घोटाळ्यावर आवाज उठवून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अंजली दमानिया यांनी आपमध्ये प्रवेश केला आणि नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली, पण त्यांना पराभव पत्करावा लागला. तर सरकारला पत्र लिहून विदर्भातील सिंचन घोटाळ्याची लखतरं वेशीवर टांगणारे जलसंपदा खात्यातले निवृत्त अधिकारी विजय पांढरे यांनीही आपच्या तिकिटावर 2014ची लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांनाही पराभवच पत्करावा लागला. 2012 सालच्या याच महिन्यामध्ये एबीपी माझानं बाळगंगाच्या याच खोऱ्यातून सिंचन घोटाळ्याचा भांडाफोड केला होता. तेव्हाही बाळगंगा कोरडंच होतं आणि आज 10 वर्षांनंतर सुद्धा बाळगंगा कोरडंच आहे. बाळगंगाच कशाला, सिंचन घोटाळ्यामध्ये ज्या ज्या धरणांची नावं आली त्यातले बाळगंगा, कोंढाणे यासारखी अनेक धरणं आजही कोरडी ठाकच आहेत. गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रामध्ये किती सिंचन झालं याचे आकडे फक्त कागदावर बदलले, पण गेल्या 10 वर्षांमध्ये हजारो कोटी रुपयांच्या या सिंचन घोटाळ्यातला 1 रुपयाही वसूल करणं ना आघाडी सरकारला जमलं, ना भाजप शिवसेना सरकारला जमलं आणि ना आताच्या महाआघाडी सरकारला जमणार आहे. पण गेल्या 10 वर्षात या सिंचन घोटाळ्यात ज्या ज्या नेत्यांवर आरोप झाले त्या सगळ्या नेत्यांची राजकीय आणि आर्थिक प्रगती तर झालीच झाली, पण त्यांची मुलंबाळं सुद्धा राजकारणात उतरली आणि अगदी थेट मंत्रिपदापर्यंत सुद्धा पोहोचली. निवडणुका असोत, न्यायालय असोत, चौकशी समित्या असोत किंवा सरकार असोत, सिंचन घोटाळ्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर देणं आजपर्यंत कुणालाही जमलं नाहीये. महाराष्ट्रातल्या या सिंचन फाईल्स अजून किती काळ धुळखात पडणार आहेत. कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह कविता राणे, एबीपी माझा, पेण, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.